प्रभू येशू ख्रिस्ताच्या सर्वश्रेष्ठ नामात आपणांचं अभिवादन. पवित्र शास्त्र बायबलमध्ये लोककृत वर्तमानाच्या 12व्या अध्यायातील 8व्या व 9व्या वचनात असे म्हटले आहे, मी तुम्हाला सांगतो, जो कोणी मला मनुष्यांसमोर पत्करतो त्याला मनुष्याचा पुत्रही देवाच्या दूतांसमोर पत्करील. परंतु जो मला मनुष्यांसमोर नाकारतो तो देवाच्या दूतांसमोर नाकारला जाईल. हातात गन घेऊन धमकावणाऱ्या आतंकवाद्यांसमोर किंवा लुटारूंसमोर लोक ते सांगतील ते काहीही, मग ते तत्वात बसत नसेल तरीही करावयास तयार होतात. अगदी पोलिसांच्या धाकाने निरपराध असतानाही लोक खुनासारखा गुन्हा कबूल करतात. मात्र जीवाची तमा न बाळगता जिवंत परमेश्वराला सोडून कोणासमोरही झुकण्यास तयार न झालेल्या 3 यहुद्यांची सत्य कहाणी आपणास ठाऊक असेल. नबुखदनेसर राजाच्या गुलामगिरीत असताना शद्रक, मेशक व अबेदनगो यांनी राजाने बनविलेल्या 90 फूट उंच व 9 फूट रुंद सोन्याच्या मूर्तीसमोर नमन करण्यास ठामपणे नकार दिला. खरे तर जो नमन करणार नाही त्याला तीव्र अग्नीच्या भट्टीत टाकण्यात येईल असे जाहीर केलेले असताना देखील त्या 3 तरुणांनी मूर्तीला नमन केले नाही, कारण तसे करणे म्हणजे जिवंत देवाला नाकारणे ठरले असते. त्यामुळे क्रोधित झालेल्या राजाने त्यांच्या मुसक्या बांधून त्यांना 3 पट तप्त भट्टीत टाकले. त्यांना अग्नीत टाकण्यासाठी भट्टीजवळ गेलेले शिपाई होरपळून मेले असतानाच राजाला त्या अग्नीत 3 ऐवजी 4 इसम मुक्तपणे फिरताना दिसले. चौथ्याचे स्वरूप तर देवपुत्रासारखे होते. राजाने त्यांना बाहेर बोलावले असता त्यांच्या डोक्याचा एक केसही जळाला नव्हता की त्यांच्या पायमोज्यांना अग्नीचा डंकही लागला नव्हता. होय, परमेश्वर त्याला विश्वासू राहणाऱ्याला मुळीच सोडत नाही. संकटातही तो सोबत राहतो. आपल्या शरीराची तमा न बाळगता परमेश्वराला नाकारण्यास नकार देणाऱ्या, म्हणजेच परमेश्वराला धरून राहणाऱ्या शद्रक, मेशक व अबेदनगो यांस ख्रिस्त स्वर्गात असंख्य देवदूतांसमोर प्रेमाने स्वीकारील. हाच मोठा सन्मान आपणासही मिळावा म्हणून परात्पर देवाच्या पुत्राला आपला तारणारा व जीवनाचा प्रभू म्हणून स्वीकारण्यास परमेश्वर आपणास सहाय्य करो. धन्यवाद. संपूर्ण जगा